36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जालना लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत केवळ 8,482 मतांनी पराभूत झालेल्या डॉक्टर कल्याण काळे यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकलाय. जालना लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण वैजनाथ काळे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे बाजारपट्ट्यामध्ये गुरुवारी सभा घेण्यात आली. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे इंडिया गठबंधन काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे म्हणालेत की शरदचंद्र पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया गठबंधन केले, महाविकास आघाडी केली. महाविकास आघाडी करण्याचं कारण असं आहे की मागील 10 वर्षांपासून या देशांमध्ये कायदा नावाची गोष्ट राहिली नाहीये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला तोडमोड करून मनमानी कायदे करून देश चालवण्याचं काम या भाजपने केलं. यामुळे देशाची लोकशाही संपवण्याचं कामही हे सरकार करत आहे. केंद्रात बसलेल्या नेत्यांनी महागाईच्या नावावर निवडणूक लढवली आणि निवडणूकही आली, परंतु महागाई काही कमी झाली नाहीये. उलट दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी झालेत. तर आज घडीला होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. ही निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी आहे. म्हणून केंद्रातील सरकार महाविकास आघाडीची आली पाहिजे. तसेच राज्यात सुद्धा जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या आल्या पाहिजेत अशा सर्वांच्याच भावना आहेत, असंही जालना लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे म्हणालेत. या प्रचार सभेला आजी माजी नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्याला आपण महाविकास आघाडी करू, गठबंधन करू अशी साथ घातली आणि त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या इंडिया गठबंधनला समर्थन दिलं. त्यामध्ये शिवसेनेचे उद्धव साहेब, आम आदमी पार्टीचे केजरीवाल साहेब, आमचे कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा, सीताराम येचुरी साहेब आणि आता आपले गेले डॉक्टर कानगो, अशी सगळी मंडळी, मग परत अखिलेश यादव, पुन्हा लालू प्रसाद यादव, या सगळ्या मंडळीला एकत्र केलं आणि मोठ बांधली. सांगितलंय आता आपल्याला इथं इंडिया गठबंधनच्या माध्यमातून येणारी लोकसभेची निवडणूक लढायची आहे. मित्र, ही वेळ का आली आपल्यावर इंडियाचं गठबंधन करण्यासाठी? त्याचं कारण असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना, जे संविधान आपल्याला लिहून दिलं, ते संविधान तोडून आणि मोडून हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय. यांना या ठिकाणी आपल्या हमकरे सो कायदा आणायचा आहे आणि ही हुकुमशाही आपल्यावर लादायची आहे आणि ती लादली नाही पाहिजे. बाबासाहेबांची घटना वाचली पाहिजे. याच्यासाठी म्हणून आपल्या मंडळीने ये गठबंधन, इंडिया गठबंधन केलं. आणि बघा तुम्ही, आम्ही आणि राम बायती साहेब एकमेकाला कायम भांडायचो. त्याचबरोबर शिवसेना आमचं तर लईच मैत्री होती पहिली. घरमोडे, तुमची ना आमची जुनी लईच मैत्री होती. आम्ही दिसलो का तुम्ही लगेच वाकडे तिकडे बघायचे आमच्याकडे. अशा परिस्थितीत हे सगळे माणसं एका व्यासपीठावर आले. त्याचं एकमेव कारण आहे की या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली. हम पहाड़ों से भी टकरा जाएंगे. अगर बोलने का अधिकार इस भारत देश के संविधान ने मुझे दिया है. अगर आज इस देश के संविधान. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम, सिल्लोड.